देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे युद्ध पातळीवर बचाव कार्य. सुमारे 1500 नागरिकांची बोटीच्या सहाय्याने सुटका. 5000 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. 750 जनावरेही वाचवली. पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून विविध सामाजिक संस्थांच्या सहाय्याने हे बचाव कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाटनगर, आंबेडकर नगर, नढेनगर, पिंपळेगुरव, नवी सांगली, भोसरीतील कुंदन नगर तसेच शहरातील अन्य पूरग्रस्त अशा सुमारे 20 ते 25 भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने सुमारे 1500 नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. याशिवाय चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या तब्बल 300 विद्यार्थ्यांचे यशस्वी बचाव कार्य करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांमध्ये वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेल्या पुजाऱ्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ताथवडे परिसरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात हलविण्यात आले. काळीवाडी येथे गर्भवती महिला, लहान मुले तसेच अनेक वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले. तर जुनी सांगवी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आई आणि तिच्या बाळाची धाडसीपणे सुखरूप सुटका करण्यात आली. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या एकूण सुमारे 5000 नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आले असून तेथे त्यांच्या भोजनासाठी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या गाई, म्हशी आदी सुमारे 750 जनावरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यास अग्निशमन विभागाला यश आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व 10 अग्निशमन केंद्रावरील अधिकारी, जवान आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय, तत्परता आणि धाडसाच्या बळावर ही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळली आहे. या संपूर्ण बचाव मोहिमेत उपअग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लीडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने तसेच फायरमन सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सोरटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर ऑपरेटर अमोल चिपळूणकर आणि इतर अग्निशमन जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच नियंत्रण कक्षामध्ये 24 तास कार्यरत राहून आपत्कालीन कॉल स्वीकारणे, माहितीचे समन्वयन करणे आणि बचाव पथकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पूजा वलगुडे, करुणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. सध्या देखील शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये अग्निशमन विभागाचे बचाव कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे तसेच आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास सज्ज असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाशी तत्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, एन मराठी न्यूज.